आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली अगदी सोप्या पद्धतीत कशी करायची ते पाहणार आहोत। ही चकली खुसखुशीत होण्यासाठी आणि तेलामध्ये दुप्पट तिप्पट फुगण्यासाठी तांदळाचं प्रमाण बटाट्याचं प्रमाण किती घ्यावं हे अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने चकली बनवली तर चकली बनवताना मध्येच तुटणार नाही, मस्त गोलाकार चकल्या तुमच्या अगदी तयार होतील। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राइब करा। रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला पण विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। ऊसाची चकली बनवण्यासाठी अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण इथं शाबू तांदूळ घेतलेले आहेत। आता हे शाबू तांदूळ व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये खडे गारा वगैरे असतात। तर व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर अगदी 1 ते 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण ह्याच्यामध्ये अगदी बारीक सारीक कचरा असतो। तर पाण्याने धुतल्यानंतर हा कचरा अगदी व्यवस्थित वरती येतो आणि स्वच्छ तांदूळ आपले धुवून निघतात। तर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी बोट बुडेल एवढंच आपल्याला इथं पाणी तांदूळ भिजत ठेवण्यासाठी इथं घालायचं आहे। आता जसं आपण खिचडी बनवताना शाबू तांदूळ भिजत घालतो, अगदी त्याच पद्धतीत हे आपल्याला भिजत ठेवायचंय। तर तुम्ही बघू शकता अगदी पाणी थोडंसं वरती शिल्लक राहिलेलं आहे, तेवढंच पाणी मी इथं टाकणार आहे। जास्तीचं पण पाणी घालू नका, नाहीतर हे शाबू तांदूळ आहेत ते जास्त भिजले जातील। तर हे अगदी रात्रभर मी भिजत ठेवले होते। तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल तर 5 ते 6 तास तुम्ही भिजत ठेवले तरीही चालतील। तर तुम्ही बघू शकता अगदी तांदूळ मस्त भिजलेले आहेत, छान असे दबले म्हणजे चुरवले जात आहेत। तर शाबू तांदूळ अगदी रात्रभर मी हे भिजत ठेवले होते। तर हे बघा अगदी छान असे तयार झालेले आहेत। आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। मिक्सर मधून बारीक करत असताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे शाबू तांदूळ आपल्याला पल्स मोड वरती थोडंसं बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तीचे पण बारीक न करता अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हे ठेवायचंय। हे कशासाठी बारीक करतोय तर चकली ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला तुटणार नाही ह्याच्यासाठी आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेतोय। बऱ्याच वेळेला काय होतं, अख्खे शाबू तांदळाची आपण चकली करायला घेतो आणि ती चकली आहे ती बनवताना तुटते, व्यवस्थित गोल आकारामध्ये येत नाही। तर ह्या पद्धतीनं अगदी शाबू तांदूळ जर तुम्ही जाडसर असे बारीक केले तर ते बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात आणि चकली तुमची अगदी परफेक्ट गोल आकारामध्ये तुम्हाला घालता येईल। त्याचबरोबर ज्या वेळेला आपण शाबू तांदळाची चकली आहे ते तेलामध्ये तळतो त्यावेळेला अगदी छान अशी खुसखुशीत तयार होते, कारण आपण शाबू तांदूळ आहेत ते थोडेसे बारीक केलेले आहेत। अख्ख्या शाबू तांदळाची जी चकली आहे ते आतून थोडीशी कडक राहते। बरोबर अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे मी उकडलेले बटाटे इथं वापरणार आहे। आता हे बटाटे व्यवस्थित शिजवून त्याच्या साली वगैरे काढून घ्यायच्या। हाताने न बारीक करता ही किसणीच्या साह्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय, म्हणजे बटाटा हा शाबू तांदळामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल आणि त्याची चकली आपल्याला व्यवस्थित अशी पाडता येईल, अजिबात तुटणार नाही। अगदी गोल गरगरीत तुमच्या चकल्या ह्या तयार होतील। तर किसणीने बटाटा व्यवस्थित किसल्यानंतर आपण हा शाबू तांदळामध्ये घालून घेऊया। तर चकली बनवणं अतिशय सोपी आहे। अशा पद्धतीनं तुम्ही चकली करून बघा आणि 1 ते 2 वर्ष ही चकली तुम्ही स्टोअर करू शकता। तर शाबू तांदूळ घातल्यानंतर मी इथं अगदी 1 चमचाभर मीठ घालणार आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिठाचं प्रमाण इथं कमी जास्त करून घ्या। तर मीठ घातल्यानंतर लाल तिखट मी इथं घातलेलं आहे। आता लाल तिखट घेताना उपवासाची आपण चकली बनवतोय त्याच्यामुळे इतर कोणताही मसाला लाल तिखटामध्ये नसावा, अगदी प्लेन मिरची पावडर मी इथं घेतलेली आहे। तुमच्याकडे जर प्लेन मिरची पावडर नसेल तर ज्या हिरव्या मिरच्यांची पण तुम्ही अगदी पेस्ट करून घातली तरीही चालेल, किंवा मिरच्या सुकवायच्या आणि त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या, अजिबात कोणताही मसाला न घालता। तुमच्याकडे जर इतर कोणता मसाला घालत असेल की जिरं किंवा इतर कोणता जर मसाला घालत असतील तर तो तुम्ही इथे घातला तरीही चालेल, पण आमच्याकडे दुसरा कोणता मसाला घालत नाहीत, फक्त मीठ आणि लाल तिखट असतं। तर प्लेन लाल तिखट किंवा हिरवी मिरची पावडर। तर मी इथं हे सगळं व्यवस्थित अगदी करून घेते। तर हाताच्या साह्याने हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता हे मिक्स करून घेताना थोडंसं हे चिकटतं हाताला, तर हलकंसं पाण्याचा तुम्ही हात लावलात ना तरीही चालेल, जास्तीचा पाण्याचा हात लावू नका, अगदी हलकासा, म्हणजे जास्त जर तुम्हाला हे चिकट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावा आणि हे व्यवस्थित असं मळून घ्या। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं रंग थोडासा लालसर आलेला आहे। अगदी लाल मिरची पावडर आपण इथं घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची जरी इथं बारीक करून घातलीत मिक्सरमधून तरीही चालेल, मिरचीमुळे पण चकली अगदी चवीला छान लागते। तर हे बघा आपण छान असा गोळा तयार केलेला आहे। आपण शाबू तांदूळ आहे ते हलकेसे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण मिळून आलेले आहे। आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं हलकीशी स्टीम देणार आहोत, म्हणजे एका स्टीमर पात्रामध्ये हे मी अगदी 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आहे ते वाफवून घेणार आहे। तर मी इथं अगदी एका प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेते, म्हणजे अगदी तेलाचा हलकासा हात आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे।
तेल लावलं की हे पीठ आहे ते खाली चिटकत नाही, अगदी व्यवस्थित असं निघून येतं. तर हे बघा, तेल लावल्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनिटानंतर 15 मिनिटासाठी आपण हे पीठ अगदी वाफवून घेणार आहे. तर मी एका स्टीमर पात्रामध्ये अगदी तांब्याभर पाणी उकळवत ठेवलं होतं. त्याच्यावरती ही प्लेट ठेवून हे मिश्रण आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊया. ही पद्धत आहे, ही करणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केली तरीही चालेल, पण ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा. चकल्या अगदी छान अशा कुरकुरीत तयार होतात. तर हे बघा, अगदी 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे. पीठ आपलं व्यवस्थित असं वाफवलेलं आहे, म्हणजे छान असं याला स्टीम बसलेली आहे. आता आपण हे एका मोठ्याशा ताटामध्ये काढून घेऊया. तर मी हे परातीमध्ये काढून घेते आणि हलकंसं कोमट झालं की हे आपण आता मळायला घेऊया. व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत हे चांगलं वाफवलेलं आहे, म्हणजे ह्याला छान अशी स्टीम बसलेली आहे. आता हे आपण हाताच्या साहाय्याने थोडंसं हे मिक्स करून घेऊया, कारण हे व्यवस्थित मिक्स केलं तरच हे शेवग्यामधून अगदी व्यवस्थित असं बाहेर पडेल आणि चकली आपल्याला घालताना अजिबात त्रास होणार नाही. व्यवस्थित चकली अगदी गोल गरगरीत आपल्यालाही घालता येईल. आता ही मी तुम्हाला परत एकदा सांगते, ही स्टेप करणं अगदी ऑप्शनल आहे. ज्या वेळेला आपण पीठ आणि साबुदाणा तांदूळ मिक्स केला होता त्याच वेळेला तुम्ही जरी चकल्या घातल्यात ना तरीही चालेल, पण ह्या पद्धतीनं एकदा हे पीठ वाफवून तुम्ही चकली नक्की तयार करा. मस्त टेस्टी तयार होतात. तर हे बघा, छान असा आपण गोळा तयार केलेला आहे. तुम्हाला जर हाताला थोडंसं चिटक असं वाटत असेल तर हलकासा पाण्याचा हात घ्या आणि हे पीठ आहे ते मळून घ्या. घालण्यासाठी मी इथं शेवग्याचा वापर करणार आहे. तर आतलं ही चकली आहे ती आपल्याला बघून व्यवस्थित घ्यायची आहे. काटेदार चकली आपल्याला इथं वापरायची आहे. जाडसर चकलीचा आपल्याला अजिबात इथं वापर करायचा नाहीये. जाडसर चकलीमुळे काय होतं, बऱ्याच वेळेला जी चकली आहे ती तेलात तळताना आतमध्ये थोडीशी कच्ची तशीच राहते. तर अगदी बारीक काटेदार अशी चकली आपल्याला इथं घ्यायची आहे. तर पीठ व्यवस्थित, मिश्रण व्यवस्थित शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हा व्यवस्थित आपल्याला ह्याचं झाकण लावून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या चकल्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाडता येतील. तर चकली पाडताना पण तुम्ही बघू शकता अजिबात हे तुटत नाही. आधीमध्ये अगदी एकसारखी गोल गरगरीत चकली आपल्याला घालता येते. तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही नक्की बनवून पहा. मस्त गोल गरगरीत आणि छान अशा कुरकुरीत चकल्या आपल्या तयार होतील. तर 1 ते 2 वर्ष ह्या तुम्ही स्टोअर करू शकता, अजिबात खराब होत नाही. तर ह्या चकल्यांऐवजी तुम्हाला दुसरा कोणता आकार जरी करायचा असेल तर तोही तुम्ही करून घेऊ शकता. मी इथं तुम्हाला रिंग दाखवते करून, तर रिंग किंवा एखादी लांबड्या स्टिकमध्ये जरी तुम्ही हे करून ठेवलं तरीही चालेल. तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. अतिशय छान अशा चकल्या आपल्या उपवासाच्या तयार होतात. तर ह्या सगळ्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या पंख्याखाली जवळजवळ 1 ते 2 दिवस पंख्याखाली सुकवल्या आणि 1 दिवस उन्हामध्ये ह्या व्यवस्थित अशा सुकवून घेतलेल्या आहेत. आता यांचा आकार थोडासा जाडसर आहे, त्याच्यामुळे हे सुकण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तुम्ही उन्हामध्ये जर सुकवलं तर ह्या 2 दिवसात व्यवस्थित अशा तयार होतात, पण घरामध्ये जर सुकवायचं म्हणलं तर ह्या 2 ते 3 दिवस तुम्हाला अगदी हे सुकवण्यासाठी लागतं. तर तुम्ही बघू शकता अगदी ताट भरून आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या तळायला आपण घेऊया. तर तुम्ही रंग बघू शकता अगदी छान असा आलेला आहे. अगदी आपण जशी दिवाळीमध्ये चकली बनवतो अगदी त्याच पद्धतीची ही तयार झालेली आहे. आता ही आपण तेलामध्ये तळायला घेऊया. तर तेल मी इथं अगदी हलकंसं गरम केलेलं आहे, म्हणजे जास्त गरम पण नसावं आणि जास्त कोमट पण नसावं. तेल जर जास्त गरम असलं तर ही चकली आहे ती वरून करपते आणि आतून तशीच राहते, आणि जरी कोमट तेल असलं तरी ही चकलीला आतमधून तेल तसंच राहतं. तर हे बघा अगदी मीडियम आचेवरती हे आपण छान असं तळून काढलेलं आहे. आता ही चकली आहे ती थोडासा जास्त वेळ लागतो तळण्यासाठी, कारण आतपर्यंत तळण्यासाठी ही चकली आहे आतपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी ही चकली व्यवस्थित तळून घेणं अगदी गरजेचं आहे. तर तुम्हाला रिंग पण मी इथं बनवलेल्या आहेत त्या पण तळून दाखवते. तर मस्त गोल आकारावरती ह्या चकल्या आहेत ते छान अशा तळून तयार झालेल्या आहेत. उपवासामध्ये खिचडी जर तुम्हाला आवडत नसेल तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही ही चकली बनवून ठेवा. मस्त टेस्टी तयार होते आणि उपवासामध्ये ह्याचा नक्की तुम्ही आस्वाद घ्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा.